नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आम्ही कुडाळ तालुक्यातील ओरजजवळ असलेल्या रानबांबळी गावी आलेलो. मी आणि सर्वजण पाटील आज संतोष खोत यांच्या शेतीला भेट दिलेली आहे. विशेषतः आता पावसाळ्यामध्ये लागवडीचा हंगाम सुरू होतो आणि पारंपरिक लागवडीसाठी जी कंद लागतात ते संतोष खोत सर मोठ्या प्रमाणात देतात. त्यांच्याशी आज बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुम्ही मोठ्या प्रमाणात कंद देता. हो, मी बांबू म्हणजे लागवडीसाठी काही कुठले कुठले कंद हे आहेत ते बांबू आहेत? माझ्याकडे 2 व्हरायटी आहेत. दुसरी एक मानगा आणि दुसरी भोवर. हा. हे म्हणजे दोनांने मार्केट मोठ्या प्रमाणात आहे, अशात मी जातीची निवड केलेली आहे. मानगा आणि बोरबेट असे दोन आहेत. हा, दोन्ही जाती आहे. ही मानगा. हो, हा मानगा. हे तुम्ही ह्याचे कंद देता? हा, लागवडीसाठी कंद देतो. किती मोठा कंद असतो तो? साधारण 4 ते 5 फुटीपर्यंत कंद काढतो आम्ही. तो कधी काढायला सुरुवात करता? आता पाऊस रेग्युलर चालू झाला, जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू करणार आम्ही. म्हणजे म्हणून पहिला पाऊस आल्यावर की कसं? हा, पहिला पाऊस आल्यावर चालू करणार. किती दिवसात पाऊस आल्यानंतर? साधारण पाऊस चालू झाला की 2-3 दिवसात चालूच करणार. म्हणजे पाऊस येणं महत्वाचं आहे की त्याला? पाऊस आलं वगैरे चालू करून लागण झाली पाहिजे. बर. म्हणजे कंद येण्याची क्रिया लवकर होत जाते पुढे पुढे. मग आता हे जे तुम्ही कंद देणार आहात तर शेतकऱ्यांनी तुमच्याशी संपर्क साधायचा असेल कधी साधायला पाहिजे? काही शेतकऱ्यांनी संपर्क साधून बुकिंग केलेली आहे. बरं. पण अशा काही शेतकऱ्यांना माहित नसतं म्हणजे बुकिंग करायची काय नाही. बरं. म्हणजे आयत्या टायमिंगला येतात आणि मग कधी गडबड होते. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अजून पण या 8-10 दिवसात बुकिंग केली तर चांगलं होईल. म्हणजे आता बुकिंग करायला पाहिजे. आता बुकिंग करून ठेवलं तर बरं पडेल. थोडी पण संतोष खोत यांच्याशी बोललेलो आहोत की ते शेतकऱ्यांसाठी कंद पुरवठा करतात. बांबूची कंद जे असतात ते कंदाची लागवडी चांगल्या मोठ्या प्रमाणात आता लोकांच्या मध्ये लोकप्रिय पण झालेली आहे आणि खूप शेतकऱ्यांनी ती लावलेली आहे की त्याचे काही फायदे पण चांगल्या दिशेने लोकांच्या पुढं आता निदर्शनास आलेत की 2-3 वर्षानंतर जी बांबू शेती आपल्याला ज्याला आपण म्हणू की हार्वेस्टिंगसाठी येते अशी ही शेती होत असल्यामुळं आता कंद लागवडीकडे लोकांचा ओढा चांगले झालेला आहे. आणि गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कंद दिली होती. यावर्षी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बुकिंग आहे. तर शेतकरी बांधवांनी या दृष्टीने संतोष खोत यांच्याकडे आपल्या कंदाची मागणी नोंदवावी की जेणेकरून त्यांना या हंगामामध्ये चांगल्या प्रकारचे कंद मिळतील. या वर्षीच्या पावसाळी हंगामामध्ये बांबूच्या कंदापासून लागवड करण्यासाठी संतोष खोत यांच्याकडे जी बांबूची कंद मिळतात त्याची मागणी लवकरात लवकर नोंदवावी.